स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसंच नाशिकमधील राजकीय वातावरण देखील तापू लागलेलं आहे, गतिमान होऊ लागलेले। नाशिकच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे आपल्यासोबत आहेत। 8 दिवसात त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 2 वेळा भेट झाली। एक तर त्यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे आले होते, त्यानंतर दुसऱ्या एका विवाह सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आले असता विलास शिंदे यांनी त्यांची भेट घेतली। आपण ठाकरे पक्षामध्ये आहात तर देखील आपण एकनाथ शिंदेंची भेट घेतली। खरं तर मी यापूर्वी आपल्या समोर आलेलो आहे। आयुष्यामध्ये असे काही घटना असतात की आनंदाचे क्षण असतात, त्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण ह्या आनंदाच्या क्षणामध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे। नातेवाईक असतील, भाऊबंदकी असते, वाद असतात, तरी पण लग्नकार्य असेल किंवा सुखदुःखामध्ये सगळे आपण एकत्र येतो, ही आपले संस्कार आणि संस्कृती आहेत। त्याच अनुषंगाने माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची मी भेट घेतली आणि त्यांना आमंत्रण दिलं। माझ्या मुलीचं लग्न आहे, एवढ्या वर्षाचा सहवास असल्याकारणाने त्यांनी सुद्धा आमंत्रणाचा मान स्वीकारला आणि ते सुद्धा लग्नाला आले आणि एक शिवसैनिक म्हणून मला आनंद वाटला। आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर जेवढे लोक मित्रपरिवार या कार्यक्रमाला आले त्यांचे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले। योगायोगाने काल सायंकाळी अजयजी बोरस्ते यांच्या मुलीचा पुतणीचा शुभविवाह असल्याकारणाने लग्न कार्याच्या ठिकाणी माझी त्यांची भेट झाली आणि साहेब आले। साहेबांना मी आभार मानले, साहेब आपण माझ्या आमंत्रणाचा मान स्वीकारून लग्नाला आलात, त्याबद्दल त्यांचे आभार मानणं माझं कर्तव्य होतं आणि ते मी केलं। याच्यामध्ये मला वाटत नाही मी काही गैर केलं आणि काही लपून केलेलं नाही। पण यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत। तुम्ही पक्षामध्ये नाराज आहात, तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार आणि आता तर तुम्ही भेट घेतली परत एकदा, त्यामुळे त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील बोललं जात आहे। हे बघा, मी 30 वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतोय। विनायक पांडे महानगर प्रमुख होते शिवसेनेचे, त्यांनी मला त्यावेळेस 95 साली पत्र दिलेले आहे, शाखा प्रमुखाची नियुक्ती केलेली आहे। ते पत्र मी आजही जपून ठेवलेले आहे आणि ह्या 30 वर्षामध्ये काम करत असताना नाराजा वगैरे पद मागणं हे आमचं काम आहे। कारण आता जर तुम्ही तसं म्हटलं तर आता 10 वर्षाचा जरी काळ बघितला, 2014 असेल, 2014च्या विधानसभेला मी उमेदवारी मागितली, त्यावेळेस सन्माननीय सहकारी आमच्या बडगुजर यांना ती उमेदवारी मिळाली। 2009ला सुद्धा त्या अपक्ष लढले। मग 2019ला मी मागितली, परंतु मला त्या ठिकाणी जागा ती भाजपला सुटली। असे अनेक महापालिकेतले महापौर पदाची वरती मी त्या ठिकाणी मागितली, त्यावेळेस ती उमेदवारी बडगुजर यांना दिली। 2 वेळेस त्यांना महापौरची उमेदवारी दिली। नाराजी तेव्हापासून जर म्हटलं मग त्यांनी ते पण सांगायला लागत होतं, तेव्हापासून नाराज आहे। आणि राहिला बडगुजर डीजी सूर्यवंशी यांची जी काही जिल्हा प्रमुख त्यांना नियुक्ती केली ती आत्ताचा विषय आहे। आणि त्यावेळेस माननीय संजयजी राऊत साहेब यांना मी भेट घेतली, त्यांनी आम्हाला सगळं समजून सांगितलं आणि त्यानंतर आम्ही लगेच कामाला लागलो आणि शिबिर 16 एप्रिलला शिबिर केलं, शिबिराचं आयोजन केलं। मला वाटतं बडगुजर साहेबांनी ह्या सुद्धा नाराज्या हा काळ त्यांनी सांगणं गरजेचं होतं, पण जेव्हा आम्ही नाराज झालो तेव्हा बडगुजर साहेबांना काहीतरी मिळालेलं आहे। कारण स्पर्धेमध्ये मी असेल, अजय बोरस्ते असतील किंवा बडगुजर असतील, आम्ही स्पर्धेमध्ये असायचो, परंतु बडगुजर साहेबांवरती विशेष प्रेम असल्या कारणाने त्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळत गेल्या आणि आम्ही नाराज होत गेलो। पण आम्ही नाराज होऊन घरी बसलो नाही, शिवसैनिक म्हणून काम करत होतो। कालच्या निवडणुकीत बडगुजरांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे। पण मग असं का होतंय, बडगुजर तुमचं नाव पुढे करतात की विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज आहेत? मी सांगितलं ना, आतापर्यंत बडगुजर साहेबांनी सांगायला पाहिजे होतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आम्हाला काही मिळालं नाही म्हणजे आम्ही घरी बसलो का? आम्ही तर काम करतोच आहे ना। परंतु काय असतं माहिती का, जळतं कुठं आणि सांगायचं कुठं, किंवा कोणाच्या मनात काय असेल विलास शिंदेचं। खरं तर त्यांनी हा विषय त्यांच्या समेत ज्यावेळेस डीजी सूर्यवंशी हे माझ्याकडे आले जिल्हा प्रमुख झाल्यानंतर, त्याच वेळेस आम्ही कामाला लागलो। त्यांनी सांगितलं आपल्याला सहकार्य करायचं आहे, आम्ही लगेच डीजींना सहकार्य केलं आणि डीजी बरोबर काम करतोय। कारण शिवसेनेला काय अपेक्षा असतं, वरिष्ठांचा आदेश आला, 2 दिवसाची नाराजी निघून जाते आणि काम करतो माणूस। म्हणून याचा अर्थ आजपर्यंत आम्ही नाराज झालोय का? 25-30 वर्षामध्ये आम्हाला कुठं विधानसभेच्या उमेदवारी मिळाल्या, आम्हाला कुठं महापौर पदाच्या उमेदवारी मिळाल्या, आम्हाला कुठं स्टँडिंगच्या उमेदवारी मिळाल्या, पण आम्ही नाराजी तेव्हा दाखवली। कुटुंबातला विषय असतो, कुटुंबात सांगायचं असतं आणि कुटुंब प्रमुख म्हणून पक्षप्रमुख आहेत, ते ऐकून घेतात, ते आदेश देतात। संजयजी राऊत साहेब सगळंच ऐकतात, सगळ्यांचं ऐकतात। अहो, संजयजी राऊत साहेब आता ते सांगतायत, परंतु संजयजी राऊत साहेबांनी 2014 असेल, 2019 असेल, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सहन करून त्यांनी ते केलं। त्यांच्या घरामध्ये आमदार आहे ना, त्यांनी कधी मंत्रिपदासाठी हट्ट नाही केला। सुनील राऊत जे आहेत 2014ला ते कधी मंत्री नाही होऊ शकले, परंतु ज्यांना सगळे भेटले तेच नाराज झालेले त्यांच्यावरती किंवा संघटनेवरती। आम्हाला जे भेटलं ते आम्ही आमचं पदरात पाडून आम्ही आमचं काम करतोय।
त्याच्यामुळे मी काही संजय राऊत साहेबांवरती नाराज नाही, मी काही पक्षप्रमुखांवरती नाराज नाही आहे. परंतु ज्या काही संघटनात्मक ज्या बाबी आहेत त्या त्यांच्या निदर्शनास आणून देणं माझं काम आहे. मी माननीय राऊत साहेबांची वेळ मागितलेली आहे, त्यांनी वेळ दिली, त्या ठिकाणी मी जाऊन त्यांना भेटणार आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कथन करणार आहे, ते माझं कर्तव्य आहे. पण काय सांगणार तुम्ही राऊत साहेबांपर्यंत कुठल्या गोष्टी नेणार आहात? मी तुम्हाला यापूर्वी सांगितले काही कुटुंबातल्या गोष्टी असतात. संघटना हे आमचं कुटुंब आहे आणि त्याचे कुटुंब प्रमुख पक्षप्रमुख आहेत आणि पक्षप्रमुखांनी आमच्यामधला दुवा म्हणजे संजय राऊत संपर्क नेते संजय राऊत साहेब. सगळ्याच गोष्टी जर माध्यमांसमोर येणं हे काही मला वाटलं बरोबर नाही, ही संस्कृती नाही. कारण आतापर्यंत आपण जे बघितलं असेल, ज्यांनी समाज माध्यमासमोर त्यांचा काही हेतू असेल. आम्ही आमच्या घरात कुटुंबात आम्ही पहिले साहेबांना भेटू, संजय राऊत साहेब सांगतील त्यांना आम्ही सांगू, ते त्यांनी वेळ दिलेली आहे तेव्हा मी जाणार त्यांना भेटायला. आणि त्याच्यामुळे मला वाटतं गैरसमज करून घेण्याचा काही विषय येत नाही. आणि शिवसैनिक कधी हा मीडियासमोर पण येत नाही हो. आमच्यासारखे जे प्रामाणिक शिवसेना आजपर्यंत काम केलेले, आम्ही कधी मीडियासमोर आमची 30 वर्ष झाले, 30 वर्षात तुम्हाला जे अपेक्षित होतं ते मिळालं का? मी तेच सांगितलं, सगळंच मिळतं असं काही नाही. जेव्हा जेव्हा बडगुजरांना काही भेटले तेव्हा आम्ही नाराज झालेलो आहे, परंतु आम्ही नाराजी आमची व्यक्त नाही केली. कारण कोणाला तरी एकाला मिळणार आहे आणि बाकीचे सांगणार. पण आम्ही बडगुजर साहेबांच्या बाबतीत सुद्धा त्यांना जरी भेटलं तर आम्ही त्यांच्यावर राहिलेले. मग महापौरची उमेदवारी असू द्या, तिथून नगरसेवकाचा कॅम्प घेऊन जाणं असू द्या, नंतर विधानसभा असू द्या, आम्ही काम करतोय. कालपर्यंतच्या विधानसभेमध्ये त्यांच्यावर अनेक गोष्टी त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागलं, कुटुंबाला सामोरं. पण आम्ही त्यांची पाठ नाही सोडली. शिवसैनिक हा कधी पाठ सोडून पळणारा नाही. त्याच्यामुळे नाराजा या वगैरे सगळे आपसात असतात, आपसात ठेवायचे असतात. ते तुमचं नाव पुढे करतात, म्हणजे त्यांची नाराजी कुठेतरी लपून राहावी यासाठी हा संपूर्ण प्रयत्न वाटला की काय तुम्हाला? नाही, त्याच्यावर मी तेच सांगू शकतात. कारण एवढं मला मीडियासमोर बोलण्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला माहिती, तुम्ही तर आज केव्हापासून एवढं मीडियासमोर हजर जबाबी राहण्याचा मला काही अंदाज नाही. पण मला एकच वाटतं की ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या कुटुंबातल्या विषय आहे, कुटुंबातले विषय कुटुंबात राहिलेले कधी मला वाटतं ते योग्यच असतात. आणि मग पक्षश्रेष्ठी संजय राऊत साहेबांसारखं प्रेम जेवढं बडगुजर साहेबांना मिळालेलं आहे, मला वाटतं सुनील राऊत आमदार त्यांना सुद्धा त्यांच्या सख्या भावाला मिळालेलं नसेल. आणि मग त्यांनी त्यांच्याविषयी बोललं हा त्यांचा प्रश्न आहे, मी त्याच्यात बोलणं योग्य नाही आणि ते नियतीला धरून पण नाही. मी माझं काय आहे ते राऊत साहेबांशी बोलेल, राऊत साहेबांना सांगेल आणि राऊत साहेब पक्षप्रमुखांशी बोलतील. कारण आत्तापर्यंत अशी आमच्याकडे प्रथा आहे, शिवसेनेची जी पद्धत आहे, त्या ज्या संस्कारावर शिवसेना चालले, ज्याचे काही नियमावली, ते नियम हेच सांगतात की आपण आपली नाराजगी पहिले पक्षप्रमुख कुटुंबात पक्षप्रमुखांना राऊत साहेब बोलतील. तुमची नाराजी मग बडगुजरांवर आहे, राऊत साहेबांवर आहे, जे त्यांना मतं ऐका ना, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला अपेक्षा होती त्या त्यावेळेस बडगुजरांना मिळालं, मग त्यांच्यावर नाराजी आहे की ज्यांनी दिलं राऊत साहेबांनी त्यांच्यावर नाराजी आहे का पक्षप्रमुखांवर? परत सांगितलं, देणं कोणाला काय द्यायचं हे बघा. संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येकजण कामाची पद्धत असते, क्वालिटी असते आणि संघटनेमधल्या नेत्यांना कायम काम करणारा कार्यकर्ता आवडत असतो. आमच्यापेक्षा चांगलं काम बडगुजरांनी केलं असेल, त्यांना त्यावेळेस ते पद मिळाले म्हणून आम्ही नाराज व्हायचं का? आम्ही नाराज झालोय का? मग ज्यांनी दिलं त्यांच्यावर का नाराज व्हायचं? कारण तो त्यांचाच अधिकार आहे. मग याच्यापेक्षा दुसरा अधिकार पक्षप्रमुख आणि संजय राऊत साहेब हे पक्षाचे नेते आहेत या विभागाचे. उत्तर महाराष्ट्राचे संपर्क ते संजय राऊत साहेब आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकारावर मी बोलणं म्हणजे ते मला काही योग्य वाटत नाही. कारण तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा अधिकार आहे कोणाला काय द्यायचं, त्यांच्या सगळीकडे नजर असते, लक्ष असतं. तुमची नाराजी नेमकी कोणावर? मी तुम्हाला सांगितलं ना, मी राऊत साहेबांना भेटेल, त्यांना माझ्या मनातली जे काही गोष्टी आहेत यापूर्वी सांगितलेल्या आहे ते उद्या आमच्या कुटुंबातला विषय आहे त्यांच्याशी व्यक्त करेल. आणि मला माहिती आहे संजयजी राऊत साहेब हे ऐकून घेणारे नेते आहेत, ऐकतील. पक्षप्रमुख ऐकून घेतात. आजपर्यंत असं आम्हाला कधी टाळलंच नाही पक्षप्रमुखांनी असेल. आणि बडगुजरांशी तर थेट संपर्क आहे पक्षप्रमुखांचा असेल, राऊत साहेबांचा असेल. त्याच्यामुळे हे काही लपून नाही आहे, हे मी म्हणतो असं नाही, हे जग जाहीर आहे. सुधाकर बडगुजर हे सर्वात जास्त लाडके जर कोणी संजय राऊत साहेबांनी प्रेम केलं असेल ते सुधाकर भाऊंवर केलेले, पक्षप्रमुखांनी केलेले. आणि मग शेवटी त्यांचा आदर तो आमचा आदर, आम्ही प्रेम करतो, आम्ही सोबत काम केलेलं आहे. नाराज आम्हाला प्रत्येक आतापर्यंत केव्हापासून काही नाही भेटत, जे मागितलं ते कुठे भेटले का, तरी आम्ही काम करतोच, याचा अर्थ असा नाही होत ना. शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदेसोबतची तुमची जवळीक वाढते, 8 दिवसात 2दा भेट झाली, त्यामुळे असं म्हटलं जातं की तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेस मी एवढा मोठा नेता नाही की त्यांच्यावरती बोल, पण आम्ही वेळोवेळी आंदोलने केली आहेत, मोर्चे काढलेले आहेत. हे सगळ्या करून या पक्षीय बाबी ज्या आहेत
एका प्रामाणिक माणसाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज पडत नाही आणि तो कोणाला असे असं लपून छपून पण जात नाही. मी आमंत्रण दिलं, त्यांनी मोठ्या मनाने आमंत्रणाचं स्वीकारलं, मोठ्या मनाने ते लग्नाला आले, तर माझं पण कर्तव्य आहे. मी एवढा मोठा नाही पण माझ्या सारख्या प्रवेशाचं काय? मी तुम्हाला ते सांगतो, प्रवेशाचा काही विषयच नाही. हा लग्न सोहळ्याचा विषय आहे. लग्न कार्यक्रमाला सुखादुःखामध्ये कोणी कोणाकडे जाऊ शकतं. ते आले, त्यांचा आभार मानणं माझं काम आहे आणि कर्तव्यच आहे. मी त्यांचे आभार मानले, लपून छपून तर काही नाही, आपल्या समोरच मानले. राऊत साहेबांशी तुम्ही भेटणार आहात, जर तुम्हाला समाधानकारक जर काही तिकडनं दिलासा मिळाला नाही तर काय करणार? मी काय म्हणतो, आत्तापर्यंत मी सगळ्या उमेदवार प्रत्येकच आम्ही मागितले असतील. मग विधानसभा 2014ला मी मागितली, त्याच्यानंतरची महापौर आम्हाला देतो म्हणून सांगितलं, किंवा स्थानिक लेवलला समजा नाही दिलं तरी आम्ही काही नाराजी आहे. शेवटी व्यक्त होणं आपलं काम आहे ना. आपण आपल्या कुटुंब प्रमुखापाशी व्यक्त व्हायचं नाही, मग व्हायचं कोणापाशी? आणि ज्यावेळेस संघटनामध्ये फूट पडली, अनेक लोक लाभार्थी काही निघून गेले स्थानिक, तुम्ही त्याचा अभ्यास करा, मी कोणाचं नाव घेणं उचित नाही. आम्ही आहे ना, आमच्या जागेवरतीच आहे ना. वेळोवेळी तर आम्हाला वाटत नाही आम्ही सिद्ध किती आणि व्हावं. कारण एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या लग्न कार्यामध्ये जर उपमुख्यमंत्री या राज्याचे येत आहेत, गिरीश महाजनची मंत्री येत आहेत, संजयजी राऊत साहेब येत आहेत, याच्यासारखा आनंद त्या कार्यकर्त्याला काय असेल? पक्षप्रमुख सुद्धा येऊ शकले असते, परंतु त्यांना जो काही ट्रॅव्हलिंग याचा त्याचा होणार. आणि मला माझ्याशी बोलले ना, माझ्यासारख्या माणसाला दुसरं काय अपेक्षा नाही, असे अनेक पदं आम्ही सोडून देऊ. परंतु ज्यावेळेस एखादं एवढे लोक येतात आणि बाकीच्या ठिकाणी जातातच एकमेकाच्या सुखदुःखामध्ये, पण कार्यकर्त्याच्या घरात आलं तर मला एक आनंद झाला आहे. पण त्याचा वेगळ्या वळणाकडे ते घेऊन जाणारे काही मंडळी आहेत, त्यांना त्याचा लक लाभ हो. कारण राजकारण करायला अनेक गोष्टी असतात, सुखदुःखात मला वाटतं राजकारण केलं नाही पाहिजे, या मताचा मी आहे. हे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे. सध्या तरी ते जागेवरच असल्याचं सांगता आहेत. संजय राऊत यांची ते भेट घेणार आहेत आणि नाराजीचं सुधाकर बडगुजर यांनी ज्या पद्धतीने विलास शिंदे नाराज असल्याचं सांगितलं, त्यांचं मत आहे जेव्हा जेव्हा बडगुजर यांना संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांच्या मनामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये नाराजी होती, परंतु तरी ते बडगुजर यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आता संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर पुढील काही दिवसामध्ये काय घडामोडी घडतात हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.